आणि बघा इकडे शिवडी स्टेशन आहे आणि इथून बाहेर पडल्यावरच असं मार्केट चालू होतं. हे बोंबील आहेत, ते माशी सुकट आहे, ते गर्दी आहे. इथे जवळ आहे बारीक. इकडे बघा हे लेपे आहेत 500 रुपये किलोने. इकडे बघा या साईडला पण हे जवळा वगैरे. इकडे बघा पॉपलेट पण आहेत, मस्त असं मीठ लावून ठेवले. सुप्रभात मंडळी, आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करतो. तर आज आहे रविवार आणि आपण जाणार आहोत शिवडी येथील ड्रायफिश मार्केटला. तर आता आपण सध्या तेजूच्या घरी आहोत दादर येथे आणि इथून 5 ते 10 मिनटाचं डिस्टन्स आहे फिश मार्केटला जायला. आणि आता सकाळचे 9 वाजले. आज मुंबईमध्ये पाऊस पडला आहे आणि आता सध्या तर ऊन आहे. तर आपण जाणार आहोत ड्रायफिश मार्केटला. त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवेल की कुठले कुठले ड्रायफिश अवेलेबल आहेत ते आणि त्याचे प्राइजेस वगैरे काय असतील ते. तर मी काय जास्त तुमचा वेळ घेणार नाही, आपण आता निघूया इथून फिश मार्केटला. चला. आपल्याला या जर ड्राय फिश मार्केटला यायचं असेल तेव्हा इकडे शिवडी स्टेशन आहे. या स्टेशनवरून आपण येऊ शकता आणि ते सरळ जायचं. पुढे असं तुम्ही जर सरळ गेलात, या साईडला सरळ गेलात तर इकडेच तुम्हाला ड्राय फिश मार्केट आहे. तर आपण आता मार्केटमध्ये जाऊया आणि बघूया. आता पुढे जाऊन बघूया फिश मार्केटमध्ये. हे बघा इथून असं हे फिश मार्केट चालू होतं. तर आपण जरा पुढे जाऊया. मग इथे लोकल पण जाते आणि रोड क्रॉसिंग आहे, इथे फाटक आहे. हे बघा इथून चालू होतं आहे ड्राय फिश मार्केट. या साईडला पण आहे. चला आता आपण पुढे जाऊन बघूया. इकडे बघा इथे लेपा पण आहेत, इथे बारीक जवळ आहे. इकडे कर्दी सुकट, जास्त करून कर्दी सुकट आणि बोंबील. हे सोडे कसे आहेत? 1300 रुपया. 1300 रुपये किलोने सोडे आहेत. ते बघा. और बोंबील ये 600 का, हे 550. इकडे तर वेगवेगळ्या म्हणजे व्हरायटीजचे आहेत, त्याची क्वालिटी असेल याच्यामध्ये. म्हणजे 550 आहेत आणि 600 रुपयाने. पुढे जाऊया. इकडे असं संडे असल्यामुळे खूप अशी गर्दी आहे. इकडे पण बघा. ये कैसा है? ये 600 रुपये किलो. और ये 650. इसमें क्या है डिफरेंस, क्या है क्वालिटी का इसमें? ओके, क्वालिटीचे आहे. और बोंबील 350. इकडे बघा, इकडे पण मस्त जास्त करून बोंबील. हे कितने का लेप ले लो? 300 रुपये. हे बघा 300 रुपये किलोने लेपी आहेत. या साईडला पण हे कैसा आहे? 450 रुपये किलो आहे. 350. बोंबील वगैरह जो 450. दांडी सुकट कितना 300 ना. और ये लेप कितना बोला आपने? लेप 300 रुपये. 300 रुपये. बघा हे वाकटे आहेत. वाकटीचे कितना? वाकटी 350. 350 रुपये वाकटी का. हे बघा इथे वाकटी 350 आहे. दांडी सुकट 300 आणि बोंबील 300 ना. 450. चला आपण पुढे जाऊया आता. तर आपण या स्टॉलवर आलो आहे. इथे बघू शकता. इथे बघा एक कर्दी सुकट आहे. त्या बारीक जवळ आहे. इकडे पण हे जवळ आहे. आणि तिथं हे बघा जवळ तिकडे कर्दी सुकट आहे, बोंबील आहेत आणि माशी सुकट आहे. ये कैसा है, क्या प्राइस है इसका? ये जवड़ा का? हाँ 200 रुपये किलो. और एक कर्दी सुकट का? 800 रुपये किलो. और ये बारीक बोंबील जवड़ा 220. और माशी सुकट 500. मोदका का क्या है? 400 रुपये किलो.
इकडे बघा, इकडे मग मासे सुकट आहे, इकडे बोंबील आहेत, इकडे मोदका आहे, त्या साईडला पण बोंबील आहेत. और ये कौन सा है? ये भी मोदका ही है, मोदका ही है ना. उसका कितना? उसका 400 रुपये. और ये सिंगाड़ा का कितना है? सिंगाड़ा का हे बघा इकडे शिंगाडा आहे, ते 300 रुपये होईल. 300 रुपये ना शिंगाडा. हे बघा इकडे असे तुकडे आणि आपण आलो आहे मीनारसोबत. कुठले घेतोय? घेतले हे घेतो कर्दी आहे, पाव किलो काय? ये पाव किलो देते ना. ये पाव आम्ही कर्दी सुकट घेतोय पाव किलो. कैसे आहे? मासे सुकट घेतले. काय घेतले? मासे सुकट आहे. किती घेतले? पाव किलो. मासे सुकट पाव किलो आणि आता कर्दी घेतोय. आता आपण कर्दी सुकट घेतले पाव किलो आणि मासे सुकट घेतले पाव किलो. आणि इकडे पुढे बोंबील आहे. बोंबीलचा काय रेट? 450. आणि जवळा का? ये वाला 220. और वो सोडे कितीला आहेत? सोडे 1400 किलो. इकडे आपण आतमध्ये पण जाऊन बघूया यांच्याकडे. इकडे बघा हे बोंबील आहेत आणि इकडे जवळा आहे पुढे. आणि इकडे लेपीचं काय आहे? हे लेप 500 रुपये किलो लेप. इकडे बघा हे लेपे आहेत 500 रुपये किलोने. इकडे बघा या साईडला पण हे जवळा वगैरे तो व्हरायटीज आहेत इथे. आणि इकडे मागे यांचं असं हे गोडाऊन आहे. इकडे पण ठेवले यांनी कर्दी सुकट आहे, बोंबील आहे. आणि इकडे बघा हे बोंबील आहेत. तर आपण घेतो इथून हे बारीक जवळा घेतला आहे कर्दी सुकट आणि मासे सुकट घेतले पाव किलो. तर आपण दुसऱ्या स्टॉलवर जाऊन बघूया. हे बघा या साईडला पण आहेत. इकडे पण बघा हे बोंबील आहेत, ते मासे सुकट आहे, ते कर्दी आहे. इथे जवळ आहे बारीक, इथे बारीक जवळ आहे. आणि हा सफेद जवळ आहे बघा. इकडे बघा हे लेपे आहेत. इकडे बघा हे बोंबील आहेत. कसे आहेत बोंबील? किती? 520. और ये बारीक जवळा का? 260. आणि ये सफ़ेद 300 रुपये. और ये कर्दी का क्या है? 600 रुपया. 700 रुपये. आणि मासे सुकट 500. हे बघा मासे सुकटचे 500 रुपये आहेत. आणि इकडे बारीक बोंबील आहेत. हे बघा हे बारीक बोंबीलचे किती आहेत? 300 रुपये किलो. हे बघा हे 300 रुपये किलो आहेत बारीक बोंबील. और ये मांदेली, हे मांदेली बघा 300 रुपये किलो आहे. वाकटी बघा हे 300 रुपये किलो आहेत. कुठली घेतो मी ना? बोंबील किती घेतो आहे? आपल्याबरोबर बघा मिनार आला घ्यायला. आणि पाव किलो बोंबील, हे पाव किलो देतो ना बोंबील. बोंबील पाव किलो घेतो आहे आपण. आणि हे सोडे कितीला आहेत? ये 1600. हे बघा हे 1600 रुपये किलो आहे सोडे. हे बघा या साईडला पण आहे बोंबील वगैरे. तर आपण या दादांकडून घेतले आता बोंबील घेतलेत. आता आपण 2 स्टॉलवरून मच्छी घेतले. आता बघू आपल्याला जवळा घ्यायचा आहे. चांगला जवळा बघूया. इथे आवाज खूप आहे आणि आपल्याकडे माईक आहे पण सध्या तो आपल्या मोबाईलला कनेक्ट होत नाही, त्यामुळे आपल्याला काय माईकवरून शूट माईकसोबत शूट करता येत नाही. आजूबाजूचा परिसरातला आवाज भरपूर येत असेल, त्यासाठी खरंच क्षमस्व. पण आपल्याला जेवढी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती देता येईल तेवढी आपण माहिती पुरवूया.
इकडे पण तुम्हाला स्टॉल बघायला मिळेल. ह्या साईडला पण आहे बघा, इकडे बाहेरच रस्त्यावर स्टॉल आहेत. हे बघा, पुढे जाऊया आपण. आजच पाऊस पडल्यामुळे बघा सगळं आजूबाजूच्या परिसरात सगळं ओलं झालं. तर आपण इथे या समोरच्या स्टॉलवर जाऊया आणि या दादांना विचारूया. आणि बघा इकडे शिवडी स्टेशन आहे आणि इथून बाहेर पडल्यावरच असं मार्केट चालू होतं. हे बघा इथे कर्दी सुकट आहे, इकडे पण कर्दी आहे आणि इकडे बारीक जवळा. काय घ्यायचं आपल्याला आता? आता या दादांकडून आपण जवळा घेऊया. कुठला घेतोय? हे कैसा आहे भाई? जवळा कैसा आहे? 320 340 380 बघा 320 आहे, हे 340 आणि हे 380 आहे व्हाईट. कुठला घेतोय? हे वाला दे ना पाव किलो. पावाला आपण घेतो पाव किलो. तर आता आपण या दादांकडून हा पाव किलो जवळा घेतोय. हे किती नाही 350 ना? 340 का? हे बघा 340 रुपये किलोचं आहे. आपण पाव किलो घेतोय. हे बघा इकडे पण आहे. आणि बघा इथे हे मीठ लावून ठेवलेल्या फिश आहेत. इथे बघा बांगडा आहे 100चे 3 आहेत. इथे वाम आहे 400 रुपये किलो आणि इकडे सुरमई आहे 700 रुपये किलो आहे. मस्त असे मीठ वगैरे लावून ठेवले बघा, सुकवले चांगले याला. ही बघा वरती वाम पण आहे. जवळा घेतला पाव किलो. आता आपली खरेदी झाली तर आपण आता निघू इथून थोड्या वेळात. हे बघा इकडे पण असे फिश लावलेत बघा. इकडे वाकटी आहेत, हे 1200 रुपये किलो आहे. आणि इकडे बोंबील बघा मोठे आहेत असे. थँक्यू. चला आता आपली झाली खरेदी. झालं विना घेतली ना? जवळा घेतला हे घ्यायचं. कर्दी सुकट नाही घेतली? घे मग. एक कैसा आहे दोस्त कर्दी का? 750 550. ते कर्दी कैसा आहे? 750 750. पाव किलो दे. हे दे पाव किलो. आता हे मिनारसाठी घेतोय पाव किलो. इकडे पुढे पण मार्केट आहे बघा. आज रविवार असल्यामुळे गर्दी भरपूर आहे. हे बघा इकडे बघा हे सोडे पण आहेत. हे सोडे बघा. हे काय आहे? कुठले शिंपले आहेत की काय? ही कुठली फिश आहे कमेंट करून सांगा, मला काय माहीत नाही. हे बघा घेतली. इकडे बघा पॉपलेट पण आहेत. मस्त असं मीठ लावून ठेवले. हे छोटा पॉपलेट कैसा आहे? 100 रुपये पाव आहे पॉपलेट. फायनली आपली फिश घेऊन झालेली आहे. आणि इकडे बघा इथे पुढंपर्यंत तुम्हाला मार्केट बघायला मिळेल. जेवढं तुम्ही जाल तेवढे बघा. इकडे पुढे पण आहे. फायनली आपली फिश आता घेऊन झालेली आहे आणि आता आपण मार्केटमधून निघतोय. त्या पिणार काय ज्यूस वगैरे? आम्हाला आता बाहेर पण जायचं आहे त्यामुळे आता इथून निघतो. फटाफट केलं आपण.
जास्त वेळ नाही लावला. इथे स्टेशनच्या इथेच आपण गाडी लावली. आता घरी निघतो इथून. 1 तासात आपण सगळं खरेदी करून झालेली आहे आपली. तर आता मंडळी आपलं आता फिश खरेदी करून झालेलं आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला दाखवलं की शिवडी डायरेक्ट फिश मार्केट. आणि आता आपण निघतो आहे घरी. जर तुम्हाला यायचं असेल तर इथं शिवडी स्टेशनला उतरून तुम्ही येऊ शकता. आणि जवळच आहे, शिवडी स्टेशनच्या बाहेरच आहे. आणि आपण काय खरेदी केले आता ही मच्छी स्टोअर करू. पावसाळा चालू होईल तर काय आपल्या समुद्रातली मासेमारी मोस्टली बंदच असते. तर सगळेजण ड्राय फिशेस स्टोअर करून ठेवतात. चला आता आपण निघतोय. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि कमेंट करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.